नमस्कार मंडळी, कोकणातून तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलवरती स्वागत. मंडळी, आज आम्ही बागेत आलो आहे. बागेच्या राखणदाराची पूजा आहे, त्यासाठी सर्व गोष्टी लागतात. आणि पूजा म्हटलं की फुलं, देवबाप्पासाठी अगरबत्ती आणि बाकी सर्व गोष्टी. तर हा आमचा देव आमच्या बागेतील आहे. राखणदार म्हणून कोकणात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकांच्या बागेत, गावात एक देव असतो. तसाच हा आमच्या बागेतील देव श्री बसवेश्वर देव. तर मंडळी, आपला हा कोकणातील राखणदार आपल्या बागेची राखण करतो. तर ती कशापासून? वादळ, वारा, पाऊस, ऊन, पाणी या सर्व गोष्टी तो लक्ष ठेवून असतो. आपण बागेत काम कशा प्रकारे करतोय, आपल्यावरती येणारं संकट तो दूर करत असतो. अशा प्रकारे आपल्या देवी देवतांचा इतिहास असतो. मंडळी, अनेक वर्ष झाली, पिढ्यानपिढ्या आमची माणसं आपल्या देवाची पूजा अर्चना करत आले आहेत. वर्षातून एकदा आमच्या या बागेतील देवाची पूजा होते. सकाळी गेलो, पप्पांनी देवाला अंघोळ घातली. त्यानंतर तांदूळ, फुलं, जशी आपण घरी देवाची पूजा करतो तशीच या बागेतल्या देवाचीसुद्धा पप्पांनी पूजा केली. दादा एकदम पप्पांच्या मागे भक्कम उभा आहे, बघू शकता. तर मंडळी, आपण आपल्या राखणदाराचा मान हा कायम ठेवला पाहिजे. तर ते कसं मान ठेवला पाहिजे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या जागा जमिनी विकायच्या नाहीत. जर आपण ह्या जागा जमिनी विकल्या तर आपल्याला आपल्या जमिनींच्यात पाऊल ठेवता येत नाही. हे राखणदार कशासाठी असतात मंडळी? हे राखणदार ह्यासाठी असतात की आपण आपल्या जागा जमिनींच्यात वावरताना चांगल्या प्रकारे वावरो, झाडं तोडू नयेत आणि तो आपलं रक्षण करेल. जर आपण तिथे चांगल्या प्रकारे काम केलं तर तो आपल्यावरती चांगल्या प्रकारची छत्रछाया ठेवेल. आणि आपल्याला कोणाची तरी भीती पाहिजे, ती ही राखणदाराकडून बसते. जर आपण त्या जागेतील झाडं तोडली किंवा त्या जागेत चुकीचं काय केलं तर कोप होतो, अशी आख्यायिका आहे. तर आपण चांगलंच करतो आणि त्यामुळे आमच्या बागेतील पाणीसुद्धा टिकून असतं. देव या सर्व गोष्टी बघत असतो. मंडळी, कोकणात राखणदाराची आख्यायिका बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. आमच्या बागेत अनेक जणांच्या बागा आहेत. सर्वजण ह्या देवाची पूजा करतात, देवाचा मान ठेवतात. आणि हे आजवर अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा देवाची सर्वांनी आजपर्यंत योग्य ते प्रकारे पाळली आहे. म्हणूनच आज आम्हाला पप्पा घेऊन आले होते की आपल्या देवाची ही वार्षिक पूजा कशा प्रकारे होते हे त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला सांगितलं. ह्याच्या आधी प्रत्येक वर्षी आम्ही जात असतो, येत असतो, पण तेव्हा आमच्याकडं असा फारसा मोबाईल नव्हता. त्यावेळेला आम्हाला व्हिडिओ करायचं हेही माहिती नव्हतं आणि चांगल्या प्रकारचा मोबाईल नसल्यामुळे मला ह्या बऱ्याचशा गोष्टी शूट करता नव्हत्या येत. पण देवाच्या कृपेने आपण एक मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून आज आपण कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवतोय, तुमच्यापर्यंत पोचवतोय आणि हे कोकणातील जीवन जगतोय. तर मंडळी, ही सर्व ह्या देवाचीच कृपा. आज आपण चांगल्या प्रकारे आपल्या मातीत काम करतोय आणि एक विजन घेऊन चालतोय. तर त्या मागची ही सर्व कल्पना ही कदाचित देवाचीच असावी. कारण आपण ज्या वेळेस एखाद्या मातीत कष्ट करतो, राबतो, त्यावेळेस आपलं हे ध्येय निश्चित होतं आणि त्यासाठी आपण झटतो, झगडतो आणि परिश्रम करतो. पप्पांनी देवाची पूजा अर्चना केली, देवाला फुलं चढवली, एक स्वस्तिकसुद्धा काढला होता, रांगोळीप्रमाणे छान सारवून घेतलं होतं. अगदी आपण घरी जशी देवाची पूजा करतो अशा प्रकारे आमचे पप्पा देवाची पूजा करत होते. राखणदार म्हणजे आपल्या जागेची राखण करतो. एकदा मी बागेत झाडं लावायला गेलो होतो, तर नाग देवता माझ्या समोरून गेला होता आणि ज्यावेळेस मी झाडं लावून झाली त्यावेळेस पुन्हा निघालो, त्यावेळेससुद्धा तो समोरून गेला होता. पण त्याने कधी काय केलं नाही. तो बऱ्याच वेळेला दिसतो, तो आमच्या जागे जमिनीत फिरत असतो. तर अशी सर्व गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात. एखादं झाड तुटलेलं असेल किंवा
आपण काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी घडतात, संकट येत असतात. त्या सर्व गोष्टी देव त्यांचं निरसन करतो. म्हणून तर राखणदार हा आपल्या पाठीशी कायम उभा असतो आणि त्याची आपण पूजा अर्चना करत असतो. मंडळी, तुमच्याकडे तुम्ही जर आपल्या बागेत नवनवीन झाडे लावत असाल किंवा कामं करत असाल तर आपल्या बागेतला राखणदार असेल आणि त्याची पूजा अर्चना जर तुम्ही करत नसाल तर जरूर करा. देव आपल्या पाठीशी कायम उभा आहे. मंडळी, पूजा आमची संपत आली होती. अगरबत्ती लावत होते पप्पा. देवाला अगरबत्ती करून, घंटा वाजवून आणि आम्ही नमस्कार करून देवाला आता निघणार होतो. साधारण ही पूजा आमची एक अर्ध्या तासाची होती, पण हा जो आनंद आहे हा वर्षभर टिकतो. कारण हा अर्ध्या पाऊण तासाचा वेळ आपल्याला वर्षभर ऊर्जा देण्यासाठी असतो. देव आपल्या पाठीशी उभा राहतो. पप्पांनी अगरबत्ती लावून देवाला घंटी वाजवून आम्ही पुढच्या कामासाठी निघत होतो. आमच्याकडे जर बघायला गेलं तर पाणी हा डोंगर साईडलाच आहे, म्हणजे समुद्री सपाटीपासून कितीतरी उंचावरती आमच्याकडे पाणी आहे. ही सर्व देवाचीच देण आहे हो. कारण समुद्र सपाटीपासून अगदी उंचावरती पाणी हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. जर आमच्या बागांना पाणीच नसेल तर ह्या बागा टिकतीलच कशा? आणि हे पाणी वरतून झऱ्याने येतं म्हणजे कमालीची गोष्ट आहे. कारण डोंगराच्या वरती झरा तयार होणं हे एक देवाचा चमत्कार म्हणावा लागेल. अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी घडत आल्या आहेत आणि हे पाणी टिकलेलं आहे. पूर्वजांनी बऱ्याचशा गोष्टी सेट करून ठेवल्यात, म्हणजे डोंगरात जाणं, डोंगराला बंदर घालणं, त्या बांधाला पाणी अडून राहणं आणि प्रत्येकाची पाच दिवस 5 जणांच्या बागात तर समजा 5 जणांचा 5 वेळेचा पालट येणं, अशा सर्व गोष्टी पूर्वजांनी सेट करून ठेवल्यात. उंच डोंगरातून पाट बनवून पाटाने पाणी आमच्या बागेला येतं आणि हे सर्व देवाचंच देण म्हणावं लागेल. कारण हे पाणी वर्षभर टिकतं आणि ते उंच डोंगरात असतं. याच्यामागे देवाचीच देण असं म्हणायला काही हरकत नाही. पप्पांनी 5 पानाचा इडा लावलं, मस्त सुपारी घेतलं आणि नारळ आम्ही घरातून घेऊन गेलो होतो. देवासमोर सुपारी, पानाचा इडा, पानाचा सपलाक केलं आणि पप्पांनी देवासमोर इडा ठेवलं. मग आम्ही पप्पा, मी, दादा, आम्हाला पप्पांनी तांदूळ दिली. त्यानंतर देवाला पप्पांनी गारानं घातलं की हे देवा, आमच्या पाठीवर सादर उभा राहा. कामाधंद्यात यश दे. शहराला पोरं बालं असतात त्यांच्या पाठीवर सादर उभा राहा. सर्वांना सुखी, समाधानी आणि निरोगी आयुष्य दे. सर्वांचं भलं कर. असं सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. पप्पांनी देवाला गाराणं घातलं आणि आम्ही देवाच्या पाया पडलो आणि देवाला सांगितलं की देवा, तुझी ही निरंतर सेवा आमच्याकडून अशीच घडत राहील. आजपर्यंत पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा आज पुढच्या पिढीला आमचे वडील शिकवत आहेत, समर्पित करत आहेत की आमच्या नंतर ह्या गोष्टी चालू राहिल्या पाहिजेत. ही याच्यामागची कथा आहे. पप्पांनी नारळ फोडलं, देवासाठी खोबरा काढलं, देवावरती नारळाचं पाणी सोडलं. किती सुंदर वाटत होतं. जेव्हा आम्ही गेलो तेव्हा देव झाडाखाली होता. तेव्हा पप्पांनी जेव्हा त्याला अंघोळ घातलं, देवाची पूजा अर्चना केलं, फुलं चढवलं, ते जे अनुभव होता ना तिथला, आणि एक हवा सुटली होती त्यावेळेला, फारच सुंदर. आणि ती जी शांतता होती, तिथे पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता, फारच सुंदर. असे क्षण
आपण अनुभवले पाहिजेत. कोकणातील हे राखणदार कोकणातल्या बागायतदारांच्या पाठी, गावकीच्या पाठी, भावकीच्या पाठी, सर्वांच्या पाठीशी उभे आहेत. आपण सर्वांनी एकत्र राहून अशीच कामं केली पाहिजेत. खूप सारी झाडं लावली पाहिजेत आणि ती झाडं नुसती लावली तर नाही पाहिजेत, तर त्यांना पाणी घालून ती योग्यरित्या जगवली पाहिजेत. तेव्हा हा कोकणातला राखणदार आपल्या पाठीशी कायम उभा राहील. जर पिढ्यानपिढ्या ही झाडं जगलेली नसती तर आज आपल्याला इथं कामच करता आलं नसतं. ह्या झाडांनी हे कोकणातलं वैभव जपलं आहे, त्याचं कारणच हे आहे, त्यांच्या पाठीशी हा कोकणातला राखणदार खंबीरपणे उभा आहे. पप्पांनी राखणदाराला नारळ उडवले. प्रत्येक दिशेला 5-5 तुकडे म्हणा, देवाला तुकडे नारळाचे काढून ठेवले, इड्यावर ठेवले. अशा रीतीने ही देवाची पूजा संपन्न झाली. तर मंडळी, तुम्हालासुद्धा असे काही अनुभव असतील तुमच्या लहानपणीचे, मोठेपणीतले, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करा. आणि कोकणात मंडळी तुम्ही जर फिरायला आलात तर कचरा कमी करा. झाडे झुडपे जर मंडळी तुम्ही कोकणातले असाल तर प्रचंड लावा. आपले डोंगर वस्त्या सजवा आणि या कोकणातील राखणदारांची पूजा अर्चना अशीच कायम करत राहा. हे देव आमच्या पाठीवर सादर उभा राहा. आम्हाला सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी आणि आनंदी ठेव. तर मंडळी, तुम्हालासुद्धा, तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना आहे आमच्या देवाला. तर चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता आपल्याला पुढचीसुद्धा कामं बरीच करायची आहेत. तर दादाकडून मी मोबाईल घेतो. धन्यवाद. तर बघू शकता कशा प्रकारे आमचा देव दिसतोय. बाय बाय. मंडळी, बागेतल्या देवाची पूजा झाली. राखणदार असतो प्रत्येक गावात, तालुक्यात, प्रत्येकाच्या बागेतला. तसा आमच्यासुद्धा बागेतला बसवेश्वर देव आहे. तर पूजा अर्चना करून दरवर्षीप्रमाणे आता आम्ही निघालो आहे. चला पुढच्या कामाला.